गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमा, अर्थातच आपल्या गुरूंचा आदर व्यक्त करण्याचा दिवस। परंतु मी जसं नेहमीच म्हणतो की हा एकच दिवस सेलिब्रेशन करण्यासारखा नाहीये, त्या गुरूंची आठवण आणि त्यांचा आदर हा नेहमी पदोपदी क्षणोक्षणी करावा। आता हे गुरु कोण आहेत? गुरु आपल्या शाळेतले शिक्षक, टीचर्स, आपल्या आई वडील, आपले मोठे धाकटे भाऊ, आपल्या बहिणी, आपला नवरा, आपली पत्नी, एवढंच काय आपली मुलं देखील आपले गुरु असतात। आपला मित्र परिवारही आपला गुरुच आहे। एखाद्या व्यक्तीकडून आपण एखादा चांगला गुण शिकलो, त्याने आपल्याला काहीतरी गुण देण्याचा प्रयत्न केला, विचार देण्याचा प्रयत्न केला, तो आपल्याला गुरुस्थानी असतो। आपल्या संस्कृतीमध्ये काय म्हटलंय? गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म। गुरु हा परब्रह्म सारखा आहे आणि म्हणूनच त्याचं वंदन आणि त्याचा आदर हा नेहमीच करणं आवश्यक आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु शिष्याची परंपरा जपणारे असे काही कार्यक्रम केले जातात, जिथे ही परंपरा आभारित आहे आणि पुढे न्यायची आहे हा विचार मांडला जातो। गुरु आपला मेंटॉर असतो, गाईड असतो, आपला सदैव मार्गदर्शक म्हणून आपल्या आयुष्यामध्ये तो काम करत असतो। आपण मरेपर्यंत गुरुने दिलेले विचार आपण जागृत ठेवतो, कारण ते मनात ठसले असतात। तेव्हा अशा गुरुचा आदर आपण नेहमीच करावा। गुरु करता सेवा द्यावी, सत्संग असावा, शिष्याची परंपरा म्हणून नातं जपलं जावं, अशी माझी अपेक्षा आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतोय, पण त्याबरोबरच एक विनंती करतोय की गुरुशिष्य परंपरा आजच्या मेकॅनिकल IT युगामध्ये देखील चालू ठेवा, कारण त्यात आपल्या सर्वांचं हित आहे। चांगले गुरु मिळणं कठीण असतं आणि चांगलं शिष्य निर्माण करणं देखील कठीण असतं। या गुरुपौर्णिमेला आपण हा विचार पुढे नेऊया आणि प्रयत्न करूया। नमस्कार, विनय।